पुण्यात सध्या एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे आंब्याची. आणि असा आंबा ज्यासाठी लोक लाईन लावून उभे आहेत. आज आपण जाणार आहोत त्या व्हायरल ठिकाणी जिथे मिळतो देवगड हापूस मस्तानी. पण त्याआधी रस्त्यात एक मस्त सरप्राईज मिळाला. हा बघा तनपुरा ब्रिज. याला पुण्याचा सीलिंग म्हणतात. इथे खाली वाहणारी नदी, आजूबाजूला ट्रॅफिक, पण तरीही वाईब इतकी शांत. लिटरली स्ट्रेस मेल्ट होतो इथे. मी तर पहिल्यांदाच आले होते. तुम्हालाही असं काही शांत ठिकाण आवडत असेल तर हा स्पॉट डेफिनेटली नक्की ट्राय करा. आणि हा ब्रिज रोडच्या एका साईडपासून मेट्रोला जाण्यासाठी केलेला मार्ग आहे. इथे आपण फक्त बाय वॉकच जाऊ शकतो. इथे गाडी अलाउड नाही आहे. आणि नवीन स्पॉट असल्यामुळे लोकांची तशी बरीचशी गर्दी होती आणि आज विकेंडही होता. त्यामुळे प्रत्येकजण आपापला निवांत वेळ काढून इथे बसला होता. आणि मग आम्ही निघालो आपल्या मेन डेस्टिनेशनकडे, पुण्यातलं फेमस मँगो स्पॉट आंबू नारायणपेठ. आता ऑलरेडी सोशल मीडियावर एवढा हाईप आहे म्हणून एक्सपेक्टेशन तर स्काय हाय होत्या. आणि तिथे पोहोचलो तर फर्स्ट शॉक, बाहेरच एवढी मोठी लाईन, म्हणजे आत काय लेवल असेल ते तुम्ही इमॅजिन करा. पुणेकर लिटरली आंब्यासाठी क्रेझी झालेत. आणि हे बघा, मोगॅम्बो खुश हुआ पण आहे. शेवटी आमचा नंबर आला आणि आत एंट्री घेतली. आत जाताच जो आंब्याचा सुगंध येतो ना, उफ, एकदम फ्रेश, स्वीट आणि टेम्पटिंग. आणि क्राऊड पण फुल ऑन होता. इथे लोक आंबे घेण्यासाठी पण गर्दी करत होते आणि मस्तानीसाठी पण. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम देखील भेटतात. इथे कच्च्या मँगोची आईस्क्रीम पण होती, पण आम्ही गेलो तोपर्यंत ती आउट ऑफ स्टॉक झाली होती. म्हणून नेक्स्ट टाईम आम्ही ती ट्राय करण्यासाठी परत जाऊ. आता मेन अट्रॅक्शन म्हणजे देवगड हापूस मस्तानी. फुल ग्लास होता 240 रुपीजला आणि हाफ होता 160ला. आणि इथे हापूस आंब्याचे व्हरायटीज पण इतके होते की तुम्ही कन्फ्यूज व्हाल. सगळीकडे फक्त आंब्याचं किंगडम. आणि ॲम्बियन्स तर एवढा एलिगंट होता की बस. आणि फायनली आम्ही ऑर्डर घेऊन लाईनमध्ये उभं राहिलो. तुम्ही बघूच शकता इथे किती मोठी लाईन आहे. आणि बघता बघता आमचा नंबर आला. ही बघा, इतकी क्रीमी, थिक आणि फुल ऑफ मँगो पल्प घातलेली आपली देवगड हापूस मस्तानी. एक घोट घेतला, लिटरली वाह क्या बात आहे हे तोंडातून निघालं. प्युअर देवगड हापूस टेस्ट, स्वीट, रिच आणि सुपर रिफ्रेशिंग. एकदम समर परफेक्ट ड्रिंक. मनात तर आलं होतं अजून एक घेऊया, पण घरी जाऊन जेवण पण करायचं होतं, म्हणून थोडा सेल्फ कंट्रोल ठेवला. तर गाईज, तुम्ही पण या समरमध्ये आंबूला नक्की विजिट करा आणि ही मस्तानी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा फेवरेट आंबा कोणता. आणि हा प्रमोशनल व्हिडिओ नाही बरं का, ही आमची पर्सनल चॉईस आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.